हाय फ्रेंड्स, हाय दिस इज अबोली. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल स्टडी विथ अबोली. फ्रेंड्स, या चॅनलवर आपण क्लास 8 मॅथमॅटिक्स चॅप्टर फर्स्ट रॅशनल अँड इरॅशनल नंबर हा स्टार्ट केलेला आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये इरॅशनल नंबर्स हा टॉपिक बघणार आहोत. यामध्ये आपण व्हॉट इज इरॅशनल नंबर, एक्झाम्पल्स आणि भरपूर काही क्वेश्चन सुद्धा बघणार आहोत, त्याचे आन्सर सुद्धा बघणार आहोत. तर तुम्ही हा व्हिडिओ स्टार्टिंग ते एंडिंग पर्यंत नक्की बघा. फ्रेंड्स, आपण याआधी रॅशनल नंबर हा टॉपिक कंप्लीट केलेला आहे. त्यामधले काही टॉपिक सुद्धा घेतलेले आहेत. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्लेलिस्टमध्ये ॲड आहे. तुम्ही नक्की चेक करा आणि आपला व्हिडिओ स्टार्ट करूया. बघा, टॉपिक आहे इरॅशनल नंबर्स. इरॅशनल नंबरची डेफिनेशन रीड करूया. इरॅशनल नंबर्स could be written in decimals but not in the form of fractions. Irrational numbers could be written in decimals but not in the form of fractions. बघूया, समजावून घेऊया. रिटर्न इन डेसिमल्स. इरॅशनल नंबर कशामध्ये लिहिला जातो? डेसिमल्स. आता डेसिमल नंबर म्हणजे कसा असतो बघा, 3.1274 डॅश 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 अशा प्रकारचा नंबर म्हणजे डेसिमल नंबर. अशा प्रकारचा जर नंबर असेल तर त्याला आपण इरॅशनल नंबर म्हणू शकतो. काय म्हणू शकतो? इरॅशनल नंबर. बट असा नंबर असेल बघा फ्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये, म्हणजेच काय तर P/Qच्या फॉर्ममध्ये जर नंबर असला, म्हणजेच काय, द रेशो ऑफ इंटिजर्स, P/Q अपॉन म्हणजेच द रेशो ऑफ 2 इंटिजर असा फॉर्म असेल आणि त्यामध्ये जर Q इज नॉट इक्वल्स टू 0, म्हणजे P/Qचा इंटिजरचा जर फॉर्म असला तरी हा काय होणार नाही? इरॅशनल नंबर होणार नाही. नॉट इरॅशनल नंबर्स. 3/7, 4/7, 2/9 अशासारखा जर फॉर्म असेल तर नॉट इरॅशनल नंबर. हा सगळा काय आहे? इरॅशनल नंबरचा फॉर्म नाही. हा सगळा इरॅशनल नंबरचा फॉर्म नाही आहे. तर तुम्हाला एवढ्यावरून समजलं असेल, जर तुम्हाला इरॅशनल नंबर ओळखायला लावला तर तुम्हाला जर एवढं माहिती असेल तर तुम्ही इरॅशनल नंबर थोड्याफार प्रमाणात नक्कीच ओळखू शकाल. बघा, हा आहे एक डेसिमल फॉर्म. हा याला काय म्हणू शकतो आपण? इरॅशनल नंबर. आता आपण इरॅशनल नंबरची डेफिनेशन समजून घेतलेली आहे. यानंतर आपण एक्झाम्पल समजावून घेऊया. आपण इरॅशनल नंबरचे काही एक्झाम्पल्स लिहूया. √2चे एक्झाम्पल्स लिहिते मी. √2 इज इक्वल्स टू 1.4142135623 त्यानंतर √3 हा लिहिते मी. √3चं डेसिमल रिप्रेझेंटेशन लिहिते 1.7320508075 डॅश डॅश डॅश. हे दोन्ही काय आहे? √3 आणि √2 हे दोन्ही इरॅशनल नंबर आहे. बघा, √2चं डेसिमल रिप्रेझेंटेशन बघा, यामध्ये डेसिमल पॉईंट दिसतोय. आफ्टर डेसिमल पॉईंट काय येतं? एंडलेस डिजिट. म्हणजे इथे डिजिट काय येत आहे? पुढे येतच आहे. म्हणजे हे जे काय झालं, इथे डिजिट टर्मिनेट होत नाही आहे. म्हणजे हे काय झालं? नॉन टर्मिनेटिंग. काय झालं? नॉन टर्मिनेटिंग. आता बघा, √3मध्ये सुद्धा डेसिमल पॉईंट दिसतोय. आफ्टर डेसिमल पॉईंट इकडे सुद्धा डिजिट येत आहे. एंडलेस डिजिट येत आहे. आणि डिजिट येण्याची जी प्रोसेस होत आहे ते टर्मिनेट होत नाही, म्हणजे एंड होत नाही. म्हणजे हे सुद्धा काय झालं? नॉन टर्मिनेटिंग. आणि दोन्हीही डेसिमल रिप्रेझेंटेशनमध्ये बघा, नंबर ऑफ सिक्वेन्स रिपीट होत नाही आहे. काय होत नाही आहे? नंबर ऑफ सिक्वेन्स. इथे सुद्धा √2मध्ये दिसत आहे आणि √3च्या डेसिमल रिप्रेझेंटेशनमध्ये, या दोन्हीमध्ये तुम्हाला नंबर ऑफ सिक्वेन्स रिपीट होताना दिसत नाही आहे. म्हणजे काय आहे? नॉन रिपीटिंग किंवा त्याला नॉन रिकरिंग सुद्धा म्हणू शकतो. डेसिमल फॉर्म असा की त्यामध्ये नॉन टर्मिनेटिंग आणि नॉन रिकरिंग हा फॉर्म महत्त्वाचा आहे. यालाच आपण म्हणतो इरॅशनल नंबर. हे दोन्ही काय आहे? इरॅशनल नंबरचे एक्झाम्पल आहे. जर मी असा एखादा नंबर लिहिला 1.75, हा काय होणार नाही? इरॅशनल नंबर होणार नाही. इथे आफ्टर डेसिमल पॉईंट डिजिट काय आहे? एंड होत आहे. म्हणजे डिजिट टर्मिनेट होत आहे. बघा, काही मॅथमॅटिकल सिम्बॉल आहे, मॅथ सिम्बॉल, त्याचे सुद्धा जी व्हॅल्यू आहे डेसिमल रिप्रेझेंटेशन इथे दिसते. मॅथमॅटिकल सिम्बॉल बघा, 3.141592. हे सुद्धा काय आहे? एक इरॅशनल नंबर. इज इक्वल्स टू 2.718218. बघा,
हे मॅथ सिम्बॉल लिहिलं आहे बघा. हे जे आहे हे सगळं काय आहे, इररॅशनल नंबर. आपण काही एक्झाम्पल्स घेऊया, त्या एक्झाम्पल्सवरून तुम्हाला इररॅशनल नंबर कसा ओळखायचा हे नक्की समजेल. बघा मी इथे एक एक्झाम्पल लिहिते, 7.4777. बघा हा इररॅशनल नंबर आहे का. बघितलं, इररॅशनल नंबर म्हणजे आफ्टर डेसिमल पॉईंट डिजिट नॉन टर्मिनेट होतात, नॉन रिकरिंग आहेत. डिजिट नॉन टर्मिनेट आहे, म्हणजे डिजिट नॉन टर्मिनेट आहे म्हणजे इथे एंडलेस डिजिट आहे, बट इथे रिकरिंग डिजिट आहे म्हणजे नंबर ऑफ सिक्वेन्स काय ते येत आहे, रिपीट होत आहे, म्हणजे हा इररॅशनल नंबर होणार नाही, नॉट इररॅशनल नंबर, नॉट इररॅशनल नंबर. अजून एक बघूया. बघा मी लिहिते 2.10010001 4 टाइम्स 01 डॅश डॅश डॅश. बघा इथे आफ्टर डेसिमल पॉईंट एंडलेस डिजिट देत आहे आणि जो नंबर ऑफ सिक्वेन्सवर सुद्धा रिपीट होत नाही, म्हणजे हा कोणता नंबर झाला, इररॅशनल नंबर, इररॅशनल नंबर. बघा आपण इथे √16 घेतलं, √16चं स्क्वेअर रूट काय ते 4. आता √16 काय आहे, परफेक्ट स्क्वेअर आहे. द स्क्वेअर रूट ऑफ परफेक्ट स्क्वेअर इज अ होल नंबर. द स्क्वेअर रूट ऑफ परफेक्ट स्क्वेअर इज अ होल नंबर, म्हणजेच हा नॉट रॅशनल नंबर, म्हणजेच हा इररॅशनल नंबर होणार नाही. द स्क्वेअर रूट ऑफ एनी परफेक्ट स्क्वेअर इज अ होल नंबर, म्हणजेच काय, हा इररॅशनल नंबर होणार नाही. आता बघा इथे 9 आहे, √9 याचं स्क्वेअर रूट काढलं तर येतं. ज्या नंबरचं स्क्वेअर रूट येतं तो इररॅशनल नंबर होणार नाही, इररॅशनल नंबर होणार नाही. असं समजा की ज्या नंबरचं स्क्वेअर रूट निघते, म्हणजे याचं स्क्वेअर रूट निघत आहे, तर हा इररॅशनल नंबर होणार नाही. याचं स्क्वेअर रूट निघत आहे, हा इररॅशनल नंबर होणार नाही. स्क्वेअर रूट निघत आहे म्हणजे हे दोन्ही नंबर असे आहे की ज्याचं स्क्वेअर रूट होल नंबरमध्ये येत आहे. काय येत आहे, होल नंबरमध्ये. ज्या नंबरचं स्क्वेअर रूट होल नंबरमध्ये येत आहे अशा नंबर्सना आपण इररॅशनल नंबर म्हणत नाही. आता हे √2 आणि √3 आहे, याचं स्क्वेअर रूट होल नंबरमध्ये येते का, डेसिमलमध्ये येते. डेसिमलमध्ये येते आणि त्या डेसिमल रिप्रेझेंटेशनमध्ये नॉन टर्मिनेटिंग आणि हा नॉन रिकरिंग फॉर्म येतोय, म्हणजे हे दोन्ही काय झाले, इररॅशनल नंबर. बघा इथे आपल्या व्हिडिओचा टॉपिक कंप्लीट झालेला आहे. या व्हिडिओमध्ये आपण इररॅशनल नंबर काय आहे त्याची डेफिनेशनसुद्धा बघितलेली आहे, कशाला इररॅशनल नंबर म्हणायचं, कशाला नाही, त्याचे एक्झाम्पल्स घेतलेले आहे, काही अजून एक्झाम्पल घेतलेलं आहे आणि नेमके त्याच्या प्रॉपर्टीज काय आहे हे सुद्धा आपण इथे बघितलेलं आहे. इथे आजच्या व्हिडिओचा टॉपिक कंप्लीट झालेला आहे. फ्रेंड्स इथे आपण आजच्या व्हिडिओचा टॉपिक कंप्लीट केलेला आहे, इररॅशनल नंबर, इररॅशनल नंबर. हा तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केले तर या चॅनलवरचे जे व्हिडिओ येतील ते तुम्हाला बघायला मिळतील. टेक केअर अँड गुड बाय.